शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील देशमुख कांबळे गावात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे अचानक पूर आला आणि गावातील रस्ते पाण्याखाली गेले। पूर परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले असून त्याच गावातील रस्त्यांवरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहताना पाहायला मिळतोय। दुपारच्या वेळी झालेल्या पावसामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, मात्र प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। संभाजीनगरला आजपासून पुढील 4 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। नदीपात्रात आधीच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून जोरदार पाऊस झाल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गावकऱ्यांना हा इशारा देण्यात आला आहे। तिकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यात पाण्याचा विसर्ग वेगात आहे। त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा 65% पोहोचल्याने छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह अन्य शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तुर्तास मिटली आहे। उद्योगांना आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे। जायकवाडीमधून छत्रपती संभाजीनगरसह जालना, पैठण, अंबड या शहरांची तहान भागवली जाते। तसंच 15 पेक्षा अधिक खेड्यांच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजना जायकवाडीवरून होतो। शिवाय जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमधील सुमारे 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं। त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रामधील बहुतांश धरणांनी तळ गाठल्यामुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली। मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोर धरला आणि एका महिन्याच्या आत राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली आहेत। राज्यातील सर्व मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे। कोकण विभागातील 11 धरणांमध्ये 85.39% पाणीसाठा जमा झालाय। तिकडे पुणे विभागातील 35 धरणांमध्ये 82.87% पाणीसाठा जमा झालेला आहे।